नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नमस्कार, मी ऋतुजा, बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची बदनामी करणाऱ्या प्रवीण गीते चाबुकस्वार गुंजाळवर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहरातील नामवंत व्यापारी उद्योजकांना ब्लॅकमेलिंग केले, खंडणी मागितली, अवैध धंदे करणाऱ्यांकडून पाकिट घेतली असे म्हणत बदनामी केल्याप्रकरणी इसम नामे प्रवीण शरद गीते राहणार विखे पाटील फाउंडेशन समोर निंबळक तालुका नगर, सागर चाबुकस्वार राहणार भिंगार, सूरज गुंजाळ राहणार बोलेगाव यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन येथे काळे यांच्या फिर्यादीवरून कलम 155 फौजदारी दंडसंहिते अंतर्गत भारतीय दंडविधान कलम 500 प्रमाणे गुन्हा नोंद क्रमांक 94/2024 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच प्रसिद्धीपत्रक जारी करत काळे यांचा एखाद्या अवैध व्यावसायिकाला टार्गेट करून बाकीच्या अवैध व्यावसायिकांकडून पाकिट चालू करून खाजगी शौक पूर्ण करून घेण्याचा व्यवसाय आहे असे म्हणत किरण काळे यांची बिनबुडाची धांदात खोटी नाटी वक्तव्य करून प्रवीण गीते याने नाहक बदनामी करत प्रतिमा मलिन केली। काळे यांची बदनामी केल्याप्रकरणी पोलिसांनी गीतेसह चाबुकस्वार गुंजाळ यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। याबाबत अधिक माहिती देताना काँग्रेस कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास सुबाळे म्हणाले की विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष भरकटविण्यासाठी शहर राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदार पिता पुत्रांकडून आधी राष्ट्रवादीतील कार्यकर्ते त्यानंतर काँग्रेस पक्षातील गद्दार फुटीर यांना पुढे करून सातत्याने षडयंत्र रचले जात आहे। शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरी प्रश्नांवरती सातत्याने आंदोलने सुरू आहेत। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।